आजचा हा मोर्चा म्हणजे माझ्या मराठी बांधवांचा आहे। माझ्या मराठी बांधवांना ह्या बळपरत्यांनी डिवचलं गेलं। मराठी माणूस हा एकदम शांत स्वभावाचा आहे, एकदम साधा आणि सरळ आहे, परंतु माझ्या मराठी माणसाला जर कोणी डिवचलं तर तो काय करतो आजच्या या मोर्चातून माझ्या मराठी बंधू भावांनी भगिनींनी दाखवून दिलेलं आहे। या महाराष्ट्रात राहतात, या महाराष्ट्रात येतात, या महाराष्ट्रात धंदा व्यवसाय करतात आणि या महाराष्ट्रातल्या मातीत राहून माझ्या मराठी बांधवांना, माझ्या मराठी बहिणींना हे आवाज करतात की आम्ही मराठीत बोलणार नाही, आम्ही हिंदीतच बोलणार। मला एक सरकारला सांगायचं आहे, साहेब सरकारमध्ये जे तुम्ही बसलात जो कुणी असो तो कोण आहे? मराठी आहे। मग तुम्हाला मराठी भाषेची एवढी लाज का वाटते? मराठी ही आमची मातृभूमी आहे। या महाराष्ट्रामध्ये जो जो राहतो त्याला मराठी भाषा आलीच पाहिजे। मला एक म्हणायचंय, ज्यावेळेस माझा मराठी भाषेचा, माझ्या मराठी बांधवांचा उद्रेक होतो आणि हा उद्रेक ज्या ज्या वेळा होतो त्यावेळी ज्वालामुखी जसा तयार होतो आणि ज्वालामुखीचा मोठा पर्वत तयार होतो, त्याप्रमाणे आजच्या या दिवशी माझा मराठी बांधव भडकलेला आहे आणि हा भगवा झेंडा या छत्रपती शिवाजी महाराजांचा, हा संत तुकाराम महाराजांचा, हा संत ज्ञानेश्वर मावलांचा आणि माझ्या डॉक्टर साहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र सरळ साधा आहे। वेळ आली तो लेखणीतून दाखवून देतो। बाबासाहेबांनी सांगितलेला आहे, संविधान लिहिलेला आहे, तो लेखणीतून देखील धडा शिकवतो आणि वेळ आली तर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार उचलून पण दाखवू शकतो। त्यांना परक्यांना एवढंच वाटतं की मराठी बांधव मीराबाईंदर मध्ये कमी आहेत, पण नाही, हा गैरसमज आहे। ज्याप्रमाणे बाजीप्रभू देशपांडे ज्यावेळेस घोडखिंडमध्ये होते त्यावेळेस या विरोधकांनी, परक्यांनी ज्यावेळेस बाजीप्रभूचा शिर उद्ध्वस्त केला, तरी पण बाजीप्रभू देशपांडे यांनी दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन शत्रूचा नायनाट केला आणि त्या गडावर भगवा फडकवला आणि आवाज 5 तोफ्यांचा दिला। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज बोलले की आम्ही गड जिंकलेला आहे। त्याचप्रमाणे माझ्या मराठी बांधवांनी आज आपल्या छातीची ढाल करून आम्हाला जेलमध्ये टाका, आमच्यावर केशी करा, अन्यथा कुठेही न्या, पण आमच्या मातृभूमीसाठी, आमच्या भाषेसाठी आम्ही कुठल्याही पक्षात आहोत, कुठल्या जातीचे आहोत, कुठल्या धर्माचे आहोत, आम्ही भेदभाव न करता आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आलोत आणि माझ्या मराठी भाषेचा या गद्दारांना काय असतं हा दाखवून दिलं। म्हणून मी या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम बांधवांना आणि बहिणींना मी जाहीर आवाहन करतो, माझ्या माता भगिनींनो, बंधू भावांनो, जाहीर आवाहन तुम्हाला आहे, अशीच एकजूट आपल्या मराठी भाषेसाठी पक्ष बाजूला ठेवा, जात बाजूला ठेवा आणि एकत्र या। हे लोक आज तुम्हाला मराठी भाषेपासून दूर करायला बघत होते, तुम्ही दूर झाला नाहीत, पण उद्या हे तुम्हाला जातीपातीचं राजकारण आणून हा जय भीम आहे, महार आहे, चांबार आहे, हा हिंदू आहे, हा कोळी आहे, भटजी आहे, हा वाणी आहे, तेली आहे, हे जातीभेद निर्माण करतील। तर माझ्या बांधवांनो, तुमच्या कुणाच्या जर शरीरातून रक्त काढलं तर ते फक्त भगवा आणि भगवाच निघतंय। म्हणून मी सांगतो, या छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये म म्हणजे महाराष्ट्र, म म्हणजे मुंबई आणि म म्हणजे मीराबाईंदर, इथून तुम्हाला हद्दीपार केल्याशिवाय माझा मराठी बांधव राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय।